आपण आज MIDC पोलीस स्थानका ठिकाणी आलात. काय निवेदन दिले आणि कशा संदर्भामध्ये दिले? या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीशी चर्चा होत आहे. या प्रकरणामध्ये, अनुष्काच्या प्रकरणामध्ये आमच्या नेते बाळासाहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे की जेव्हा आम्ही कडी जुळवत जातो की हे प्रकरण कसं झालं, अनुष्काला न्याय कसा भेटेल, तर इथं असं निदर्शनास आढळून आलेलं आहे की FIR कसा नोंदवायचा, कसा माइंड गेम करायचा हे अगोदरच इथल्या प्रशासनाचं ठरलेलं होतं. अनुष्कावर काय अन्याय झाले आणि कुटुंबाची काय मागणी होती आणि तिचा खून करून तिचा आत्महत्या दाखवण्याचा जो बेबनाव, आपण ती जर फोटो वगैरे एखाद्या छोट्या मुलाला जरी दाखवलं तरी लक्षात येतं की काय प्रकार आहे तो. तर पक्षश्रेष्ठीच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा आणि कुटुंबाच्या मागणीनुसार कुटुंबानं जी चर्चा केलेली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत, तर आम्ही याच्यासाठी इथं आलेलो आहोत की पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये हा ॲड करण्यात यावा. त्यांनी अगोदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही या पोलीस प्रशासनाकडून की सखोल अशी चौकशीची मागणी की दुसरी अनुष्का इथं तयार होणार नाही, यासाठी आम्ही इथं आज हे आमचं निवेदन घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि असा जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही लगेच एक 4 ते 5 दिवसामध्ये आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं धरणे आंदोलन, उपोषण, आम्ही जो मार्ग आम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाने आम्ही जाणार आहोत. आणि वंचित बहुजन आघाडी अनुष्काला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. अशी दुसरी अनुष्का होणार नाही तिथं आम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न करू. म्हणून आम्ही हा पोक्सो अंतर्गत गुन्हा त्याच्यामध्ये ॲड करावा म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. बरं, आता